एका वडिलांनी आयुष्यभर मुलींना वाढवलं, शिक्षण दिलं, संसार उभा केला, परंतु शेवटच्या प्रवासात त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. मृत्यूनंतरही तीनही मुलींनी अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिला. फक्त 5,100 रुपये ऑनलाईन पाठवले आणि मुखाग्नीची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॉलवर दाखवण्याची विनंती केली. हरियाणातील सोनीपत मधील ही घटना आता प्रत्येक मुलगा आणि मुलीला अंतर्मुख करणारी ठरत आहे. मुंबईतील मोठे वस्त्र व्यापारी असलेले 74 वर्षीय शिवचरण रामरत्न गुप्ता गेल्या 3 वर्षांपासून हरियाणातील सोनीपत येथील एका वृद्धाश्रमात राहत होते. 2 वर्षापूर्वी त्यांची पत्नीही याच वृद्धाश्रमात निधन पावली होती. काही दिवसांपूर्वी शिवचरण गुप्ता यांचेही निधन झालेत. वृद्धाश्रम प्रशासनाने त्यांच्या 3ही मुलींना वडिलांच्या निधनाची माहिती दिली. मात्र मुलींनी अंत्यसंस्कारासाठी सोनीपतला येण्यास असमर्थता दर्शवली. त्यांनी ऑनलाईन 5,100 रुपये पाठवत वृद्धाश्रमालाच अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. याहूनही धक्कादायक म्हणजे मुखाग्नी आणि संपूर्ण अंत्यसंस्काराची प्रक्रिया व्हिडिओ कॉलवर दाखवण्याची आणि त्याचा व्हिडिओ पाठवण्याची विनंती करण्यात आली. अखेर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक समाजसेवकांनी शिवचरण गुप्ता यांच्यावर अंत्यसंस्कार केलेत. ही घटना समोर बदलत्या कौटुंबिक नात्यांवर आई वडील आयुष्यभर मुलांसाठी जगतात, परंतु त्यांच्या त्यांच्यासोबत कोण उभं राहतं हा प्रश्न आज पुन्हा एकदा ठीक है भेज दूंगा। आप फिर आने पे होगा सारा काम। हाँ बाकी तो आप आ लोगे जब होगा ना। ये संस्कार हुआ है, अभी तो संस्कार हुआ है। अभी और कितना टाइम लगेगा? तो हम लोग भी क्या खाएंगे और नाइट चूल्हा जलाएंगे? नहीं अभी तो है ना कि किसा को नहीं दे दी लगे रहो दिलदार पकड़ दे बना के नहीं चल रही है नहीं चल रही है। बस 10-15 मिनट में हो जाएंगे। नात्यांची खरी परीक्षा संपत्तीमध्ये नाही तर शेवटच्या क्षणी दिलेल्या साथीत असते. आई वडिलांचा सन्मान, त्यांची सेवा आणि त्यांच्या शेवटच्या प्रवासात त्यांच्यासोबत उभं राहणं ही प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे. या घटनेकडे केवळ एका कुटुंबियांची गोष्ट म्हणून न पाहता समाजासाठी एक गंभीर इशारा म्हणून पाहण्याची गरज आहे.